गौरी, तू माझ्या आईला गौरी, गौरी, नको. तुमचा नवरा तुम्हाला का सोडणार आहे माहित आहे का? माहित आहे? सांगतो, ऐका. ह्या बाईच्या हातचा महाप्रसाद खाल्ल्यावर तुम्हाला काय वाटतंय? देव तुम्हाला आशीर्वाद देणार. जा बाळा, सौभाग्यवती भव, सुखात राहा, मजेत राहा. घंटा उठा. नाही उठा. ए वर्षे उठ. ओ ताई उठा. वर्षे, बरी आहेस ना? वाईट वाटतंय ग तुझं. 1000 स्वप्न उराशी घेऊन पूजेला आलीस खरी, पण त्या बदल्यात प्रसाद म्हणून काय मिळणार आहे माहित आहे काय तुला? तिच्या स्वप्नांची, संसाराची राख रांगोळी, जशी ह्या बाईच्या संसाराची झाली. ह्या बाईला साधा एक वंशाचा दिवा देता आला नाही नवऱ्याला. दिलं काय? या 3-3 पोरींचं डोंगरा एवढं वज्ज. अशा बाईच्या हातचा महाप्रसाद खाऊन आपल्यासारख्या सवाष्णी बायाचं कुक बळकट होणार आहे? नाही. ज्या बाईला स्वतःचा नवरा, घर, संसार राखता आला नाही, अशा दळभद्री अपशकुनी बाईच्या हातचा आणि तिच्या ह्या बिनबाप लेकींच्या हातचा प्रसाद नाही, शाप आहे, शाप. बराबर आहे नव? रडू काय? ढिंचक 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 ढिंचक. पार्वती पतये हर हर. पार्वती पतये हर हर. तसं म्हटलं तर खरंच आहे. कृष्णताईंना स्वतःचा नवरा नाही सांभाळता आलाय. मग त्यांच्या हातचा प्रसाद स्थापित होय? कशाला ईशाची परीक्षा घ्या, नगच खायला. ए थांब. दरवेळी शेपटी वळवळत पायाखाली यायचं. हा पाय पडला की फणा उगारायची तुझी सवय जाणारच नाही, नाही का? आमच्या आईने नाही, तुझ्या नवऱ्यानं आमच्या आईला सोडलंय. आणि का सोडलंय ते विचार तुझ्या नवऱ्याला. बघ कसा खाली मान घालून तुझ्या पदरामागं लपलाय, नेबडासारखा. विचारायला मान वर करून बोलायची हिम्मत का होत नाही? अगं विचार की का हिम्मत होत नाही बोलायची? बाबा, मी नाही तुझा बाबा. वंशाचा दिवा पोरगाच पाहिजे, पोरी नका. पोरी म्हणजे काळजावरचं वज्ज. या असल्या सडक्या विचारांच्या माणसासंगट आमची आई राहत नाही ना, ही अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी. 30 रात कष्ट करून मोठ्या हिमतीनं आणि मानानं आम्हा तिन्ही लेकींना वाढवलंय, हे महत्वाचं आहे आमच्यासाठी. नवऱ्याच्या जोरावर लाली पावडर करून गावभर उंडारणाऱ्या तुझ्यासारख्या बाईला काय कळणार आहे ग कष्टाने मिळवलेलं मान सन्मानाचं महत्व? थोबाड बंद बंद बंद.
आमच्या आई संगत जो तू खेळ खेळतेस का नाही तो बंद करायचा आता. आमची आई तुझ्या वाट्याला जायच नाही तर तू भी तिच्या वाट्याला जायचं नाही. जर गेलीस तर कृष्णाईच्या ह्या लेकी तुझ्या आयुष्याचा खेळ खंडोबा केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि तुम्ही सगळ्या ह्या चक्रमबाईची बडबड ऐकताय. अहो मुली झाल्या म्हणून बायकोला सोडून देणारा हा निर्लज्ज नवरा बघा. चूक ह्या पळपुट्या नवऱ्याची आहे, आमच्या आईची नाही. मुलींना ओझं समजणारी ही बाई ही स्वतः सुद्धा एक मुलगीच आहे हे कदाचित ही विसरत असेल, पण तुम्ही विसरू नका. आणि ज्या महादेवाचा आशीर्वाद तुम्ही इथं सगळे घ्यायला आलाय त्या महादेवाचा जयघोष सुद्धा ज्या पार्वतीच्या नावाने सुरू होतो ती सुद्धा एक मुलगीच आहे हे लक्षात असू द्या. पार्वती पते. आणि जर मुलगी झाली म्हणून बायकोला सोडून देणाऱ्या विचाराचा नवरा असेल तर आत्ताच्या आत्ता लात मारून त्याला हाकलून टाका. आमच्यासाठी आमची आई हेच आमचं दैवत आहे. आज मी या माणसाच्या नावाचं कपाळाला कुंकू लावते, गळ्यात मंगळसूत्र घालून मिरवते. तिची कसलीच तक्रार नाही हो कोणाकडे. आज मी या माणसासाठी उपास तपास करते आमची आई. नवऱ्याने सोडून दिल्यावर हार न मानता स्वतःच्या जीवावर आम्हा तिन्ही फोडींना वाढवलं. तू कधीच कोणाकडे आई तक्रार केली नाहीस ग. ऊन वारा पाऊस याचा कसलाच विचार न करता दिवस रात्र आमच्या तिघींसाठी झटत आलीस. जशी ही कृष्णामाई पवित्र आहे ना अगदी तशीच तू पवित्र आहे भाई. जशी ही कृष्णामाई कधीच न थांबता कायम सगळ्यांसाठी वाहत जाते तशीच आमची आई रात्रंदिवस झिजत राहिली आम्हाला मोठं करण्यासाठी. तू कधीच आमच्यासाठी थांबली नाहीस काही. अशा या आमच्या पुण्यवान कृष्णाईच्या हातचा महाप्रसाद खायचा आहे का काट टाकून फणा काढणाऱ्या ह्या नागिनीचं ऐकायचं हे तुम्ही ठरवा. पार्वती पते. पार्वती पते. पार्वती पते. तुम्ही सगळे आता महाप्रसादाला बसून घ्या. चला. Yes! लगीन झाल्यापासनं विगीन बनून आमच्या वाटेतला काटा बनली. आधी एकटी असायची आता तिच्या नकट्या वाकट्या पोरींना पुढं करायला लागली. आता आम्ही पण शपथ घेतोय कृष्णे, ज्या पोरींची तुला घमंड आहे त्या पोरी तुझी ती कानावळ, तुझा आत्मसन्मान सगळंच्या सगळं या गावातून फेकून देत नाही तोवर शांत बसणार नाही. नात्यात जपतात एकी कृष्णाईच्या लेकी.